नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व। आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला माहीतच आहे दरवर्षी पर्थ सिटीमध्ये खूप छान लाइटिंग केलं जातं आणि दरवर्षीप्रमाणे आजसुद्धा आम्ही या सिटीमधलं लाइटिंग पाहण्यासाठी आलेलो आहे। तर चला तर मग आजच्या एका ब्लॉगला सुरुवात करू। लायब्ररीकडे आलेलो आहे, सिटी लायब्ररीकडे, आणि त्याच्या अपोजिटच इकडे काही कांगारूचे लाईट्स केलेले आहेत। तर आता आपण तिकडे जाऊन ते लाईट्स पाहूयात। कांगारूजना पाहिल्यास बरोबर याचं इकडे खेळणं सुरू झालेलं आहे आता, आणि हे असे छान असे कांगारूचे स्टॅच्यूज इकडे बनवलेले आहेत। त्यानंतर इकडे एक आहे आणि इथे आहे, असं वाटत आहे की हा कांगारू पाणी पित आहे मस्त ते। हे आहे काउन्सिल हाऊस। काउन्सिल हाऊस समोरचे हे कांगारूज। हा आमचा इथला तिसरा ख्रिसमस आहे आणि दरवर्षी सेम डेकोरेशन केलं जातं इकडे कांगारूचं। लाईट्ससुद्धा खूप केलेलं आहे, पण उजेड असल्यामुळे लाईट्स दिसत नाही आहेत। असा हा कांगारू, त्यानंतर उभा असलेला कांगारू दोन पायांवरती। तर आता आम्ही हे स्ट्रीटला, आणि स्ट्रीटला पूर्ण झाडांचे दोन्ही साईडला जे झाडं आहेत तर त्याला या रीतीने असे लाईट्सने डेकोरेट केलेले आहे। दोन वर्ष आम्ही सिटीमध्येच राहायला होतो आणि आमचं घर इथेच होतं, तर तशी त्या घराची आठवण येते। आणि आता घराशेजारी जे सेंट्रल पार्क आहे तिथलं लाईट आम्ही पाहण्यासाठी आता जात आहे। दरवर्षी तिकडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे लाईट केलं जातं डेकोरेशन, आणि यावर्षी पाहायचं आहे कोणत्या प्रकारचं केलेलं आहे, तर दिसत नाही आहे, झाडाआड आहे। तर इकडे भला मोठा रेनडिअरचा स्टॅच्यू केलेला आहे। थोडंसं इकडे आले, असा हा रेनडिअर सुंदर केलेला आहे। असा हा भला मोठा रेनडिअर। खूप मोठा आहे, कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये बसत नाही आहे, खूप मागे जावं लागत आहे मला। सुंदर। तर हे स्ट्रीटचं लाईट्स पाहून आता आम्ही आलेलो आहे मरी स्ट्रीटला, आणि अशा प्रकारे खूप सुंदर असं हे मरी स्ट्रीट सजवलेलं आहे।
तसं. इथे स्ट्रीटवर असे म्युझिशियन वगैरे असतात, आपली कला दाखवत असतात. आणि इकडे हे आहे पर्थमध्ये ज्या काही मोठमोठे ऑफिसेस आहेत, बिल्डिंग्स, तर त्याच्या आकाराने हा असा एक छानसा लाईट बनवलेला आहे. आणि क्रिसमस म्हटल्यानंतर क्रिसमस ट्री तरी डेकोरेट केलाच पाहिजे. तर दरवर्षीप्रमाणे फॉरेस्ट ट्रीज येथे हा भला मोठा क्रिसमस ट्री डेकोरेट केलेला आहे यावर्षीसुद्धा. आता आम्ही आलेलो आहे पर्थमधली जी स्टेट लायब्ररी आहे तिकडे. आणि स्टेट लायब्ररीच्या बाजूलाच लागूनच हे आहे म्युझियम. तर म्युझियमच्या समोर इकडे क्रिसमससाठी असे प्रोजेक्टर लावलेले असतात आणि मुलांसाठी जे काही छान छान स्टोरीज असतात त्या स्टोरीज इकडे डिस्प्ले होत आहेत. तर ऑलमोस्ट आम्ही सगळे लाईट्स पाहिले आहेत आणि शेवटचे 2-3 राहिलेले आहेत. तर आता आम्ही आलेलो आहे यागन स्क्वेअरला आणि इकडे असं एक छानसं झाड केलेलं आहे, झाडाचा आकार, आणि त्याला असे लाईट्सने डेकोरेट केलेलं आहे. तर आता आम्ही आलेलो आहे बेल टॉवरकडे आणि हे आहे बेल टॉवर. पाहू शकता उंचच्या उंच ही इमारत आहे आणि लाईट्स ही सुद्धा क्रिसमससाठी सजलेली आहे. तर याच्या पुढेच तिकडे समोर काहीतरी नवीन दिसत आहे, लाईट्सच आहे. तर तिकडे जाऊन पाहू. ऑस्ट्रेलियनचं जे काही अबॉरिजिनल कल्चर आहे तर त्या कल्चरच्या रिलेटेडच इकडे हे लाईट्स त्यांनी केलेले आहेत. आणि अबॉरिजिनलचं डॉट पेंटिंग खूप फेमस आहे, तर इकडे डॉट पेंटिंग्स वगैरे दिसत आहेत. हे जे डॉट पेंटिंग आहे हे अबॉरिजिनलचं इथल्या कल्चरचं फेमस पेंटिंग आहे. तर आता आम्ही आलेलो आहे सिटीमधलं सर्वात शेवटचं लाईट पाहण्यासाठी. एलिझाबेथी तिकडे आलेलो आहे आणि इकडे अशा प्रकारे कॅसल टाईप त्यांनी केलेलं आहे. तर अजून खूप सारे लाईट्स आहेत पण खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे आमचं असं आहे की एवढी ही शेवटची लाईट पाहावी आणि घरी जावं.
आमचे लाईट्स पाहून झालेले आहेत आणि हा आहे रिवर व्ह्यू, स्वान रिवर, आणि इकडे आहे हा एलिझाबेथ की. त्यानंतर येस, आता आम्ही घरी जात आहे आणि आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.